बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आंदोलनाच्या अखेर आता यश मिळालेलं आहे। कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर आंदोलनावर तोडगा निघाला। नागपुरामध्ये तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि विजयाचा जल्लोष साजरा केला। मात्र सगळे आंदोलक अजूनही बच्चू कडूंच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। कडू परतल्यावरच मोठा जल्लोष साजरा करायची तयारी त्यांची योजना आहे। आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असले तरीही त्याचा आम्हाला फरक पडत नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बच्चू कडू व इतर शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये यशस्वी जे यश आलेलं आहे। आणि या ठिकाणी सध्या मी नागपूरला या ठिकाणी अजूनही जे आंदोलक आहे ते बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांची वाट पाहत आहे। समाधानी आहेच, कारण का जो बच्चूभाऊचा लढा होता त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि त्या लढ्यात फक्त कर्जमाफीचंच यश नाही आलं तर आज जे महाराष्ट्रात शेतकरी विखुरलेला होता तो एकत्रित झाला आणि शेतकऱ्याला एकत्रित होण्याची काय ताकद असते हे आता माहीत पडलेली आहे। जसं नागपूरमध्ये चक्का जाम आणि पूर्ण बंद झाला तसंच सरकारचं तोंड उघडलं रेल रोको सांगितल्यानंतर जर सर्व शेतकरी असाच रस्त्यावर उतरला मागणीसाठी तर पंजाबच्या धर्तीवर जी तात्काळ शेतकऱ्याला मदत मिळते तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कोणाचं जरी असलं तर शेतकऱ्याला मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही। कर्जमुक्ती तर झालीच, पण महाराष्ट्राला एक या कर्जमुक्ती बरोबर दुसरं यश मिळालं की या शेतकऱ्याची बाजू मांडणारा महाराष्ट्राला नेता मिळाला। गावागावात प्रत्येक तालुक्यात सुद्धा लोक प्रतीक्षेत बच्चूभाऊच्या प्रतीक्षेत आहे आणि फटाके फोडून स्वागत आणि त्यांचं जल्लोषात स्वागत होणार, कारण की शेतकऱ्यांना मिळालेलं हे मोठं यश आहे। त्यामुळे बच्चूभाऊच्या स्वागतासाठी सर्व लोक थांबलेले आहेत। अमर गटे, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।